रामकृष्ण हरी माऊली. स्वागत आहे आपले सर्वांचे. आज बघा मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे. एकदम सिंपल आपण गोलगडा बनवून घेऊ. आधी एकदम सिंपल गोलगड्यावर आपण कशा पद्धतीने ब्लाऊज डिझाईन बनवू शकतो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण डिझाईन कशा पद्धतीने बनवत आहे. चॅनलवर जर नवीनच असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन पण क्लिक करा. त्याच्याने तुम्हाला माझे जे रोजचे व्हिडिओ असतील त्याची सूचना तुम्हाला मिळत राहील व तुम्हाला असे छान छान डिझाईन बघायला मिळतील. आजची ही जी डिझाईन आहे आपली खूप कमी वेळेत बनणारी आहे. कोणाला पण जमेल अशी आजची ही डिझाईन मी तुम्हाला दाखवत आहे. इथं प्रत्येकाला, म्हणजे ज्यांना थोडंफार शिवणकाम येत असेल, ते सिंपल ब्लाऊज शिवत असणार, त्यांना पण ही डिझाईन जमेल व खूप सुंदर असं आपण आपलं ब्लाऊज असं बनवू शकतो. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. हे बघा, आता आपलं असं गोलगडा एकदम तयार झालेला आहे. आता मी बॅक पार्ट असं फोल्ड करून घेतलेला आहे व बंद घडीपासून आपण 4 इंच असं आडवं मोजून घेतलं व 5 इंच असं उभं मोजून घ्यायचं आहे. आपण जिथं आपले टक्स घेतो बॅक साईडला, तसं आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे व मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला, कारण आपण डिझाईन इथंच बनवणार आहे. हे बघा, आता कसं आहे, ब्लाऊज पीसमध्ये एकच साईडला काट येत आहे, तर तो काट आपण फक्त बाह्यांवर घेऊ शकतो. आता हे ब्लाऊज कसं आपलं थोडं कमी मापाचं होतं, म्हणून आता एवढा काट उरलेला आहे, तो काट मी इथं यूज करून घेत आहे. म्हणजे थोडासा जो काट उरलेला आहे आपला एकदम छोटासा, त्याच्यापासून पण आपण डिझाईन बनवू शकतो. ह्यासाठी मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करत आहे की आपण थोडंसं जरी आपलं ब्लाऊज पीसमधून एवढंसं काठ म्हणा किंवा कपडा असतो उरलेला, त्याची पण आपण डिझाईन तयार करू शकतो व आपला जो ब्लाऊज आहे त्याला खूप सुंदर असा आपण लुक देऊ शकतो. हे बघा, आता मी खालून वरून याला स्टिचिंग करून घेतलेलं आहे व बरोबर सेंटरमध्ये मी त्याला असे छोटे छोटे प्लेट पाडून घेत आहे. व्यवस्थित असे प्लेट पाडून घ्यायच्या व सर्व असा जो कपडा आहे आपला तो एक जागेवर गोळा करून असं स्टिचिंग करून घ्यायची त्याला करून. आपल्याला ही स्टिचिंग आधीच करून घ्यायची आहे, कारण आपण जर असं सरळच्या सरळ कापड इथं जोडला, त्यानंतर जर स्टिचिंग केली तर मग तो कपडा असा गोळा होतो. आतमधले आपले जे बॅक पार्ट आहे ते असं गोळा होतं, त्याला फिनिशिंग येत नाही. म्हणून याला आधीच आपल्याला मध्ये जे काही करायचे असं स्पॅच वगैरे बनवायचं ते आधीच बनवून घ्यायचं. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की मी टक्सचे आपले आखून घेतलेली होती, मार्किंग केलेली, त्यांच्यावरून मी बरोबर अशी टिप मारून घेत आहे. असं टिप मारून घ्यायची व टिपच्या बाहेर जेवढं काही आपलं एक्स्ट्राचा कापड आहे उरलेला, तेवढा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कारण आपण हे जे पॅच आहे आपलं, ते आपण टक्समध्ये अटॅच करत आहे. म्हणजे आता टक्स घेऊ आपण तेव्हा ते बरोबर व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये तिथं लावलं जाईल. बरोबर खूप सुंदर असं लुक येईल आपल्या ब्लाऊजला. त्यासाठी आता ह्या पॅचच्यामध्ये मी दोरी पण लावून घेणार आहे व त्याला आपण छोटे छोटे लटकन पण बनवून घेऊ. ते पण तुम्ही बघा, लटकन खूप सुंदर असे बनवणार आहे मी. खूप छान अशा पद्धतीने आपण इथं लटकन बनवून घेणार आहेत. हे बघा, आता आपले पूर्ण दोघं टक्स घेऊन झालेले आहेत व्यवस्थित असे.
हे बघा आता आपण असे स्क्वेअर घेतलेले आहेत. मी 3.5 बाय 3.5चे 2 चौकोन काढून घेतलेले आहेत आणि त्याला मी एक ट्रायंगलमध्ये असं फोल्ड केलं. तर ट्रायंगलपासून आपण कसं करून घेत आहे ते तुम्ही नीट लक्षपूर्वक बघा. इकडचं टोक व तिकडचं टोक असं मी बरोबर सेंटर पॉईंटला विडून त्याच्यामध्ये दोरी ठेवून असं त्याला फोल्ड करून घेतलेलं आहे. दोरी जी आहे ती मी घेतलेली आहे 12 इंचाची, जे आपण मागच्या पॅचला लावून घेणार आहेत. बघा खूप सुंदर अशा पद्धतीने आपण इथे याचे छोटे छोटे लटकन बनवून घेऊ. ह्या लटकनचा पण व्हिडिओ मी स्पेशल बनवलेला आहे की हे लटकन कशा पद्धतीने बनवले जातात. खूप सुंदर सुंदर असे लटकन बनवलेले आहे. मी त्यांची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. ते पण तुम्ही नक्कीच बघा व्हिडिओ स्पेशलमध्ये, म्हणजे तुम्हाला लटकन कळतील की आपण कसे बनवलेले आहेत. हे बघा दोरी अशा पद्धतीने मी इथं अशी नॉट बांधून घेतली. आता हे नॉट बांधलेली आहे त्याच्यावरून मी बटन लावून घेणार आहे. खूप सुंदर असं आजचे हे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे एकदम शॉर्टकटमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटने कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा.